लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी या छोट्याशा गावामध्ये जन्मलेले सिद्धराम बाबूराव जाधव हे सध्या लातूर जिल्ह्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झालेले आहेत। राजाराम चौरे, राजकुमार पंडित आणि सिद्धराम जाधव या त्रिमूर्तींनी चालू केलेला आरएस डेव्हलपर हा उद्योग लातूर शहरामध्ये अगदी नावारूपाला आलेला आहे। ही मंडळी या माध्यमातून लातूर शहरामध्ये सुप्रसिद्ध झालेली आहेत। सामाजिक बांधिलकी जपत जपत त्यांनी या उद्योगामध्ये मोठे यश मिळवले आहे। यांनी यशस्वी होण्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे, म्हणूनच यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव झालेले आहे। उद्योग विश्वाबरोबरच राजकारणामध्येही ते सक्रिय आहेत। गावातील आणि गावच्या परिसरातील लोक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात। अत्यंत जिद्दी आणि मेहनती असलेले व उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी असलेले सिद्धराम बाबूराव जाधव यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। कोणतेही शेतकरी कुटुंब असेल त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भावना असते की इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे। त्याचप्रमाणे अगदी प्रत्येक शेतकरी बापाला वाटतं की माझ्या लेकाचं राज्य येऊ दे, माझ्या लेकाचं भलं होऊ दे। अगदी असं वाटणं आणि त्यानुसार लेकाने सुद्धा प्रयत्न करणे आणि एक उत्तुंग अशी झेप घेणे। मला वाटतं की वडिलांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये नेमकं काय आहे हे ज्या लेकराला समजतं तीच लेकरं बापाचं, गावचं आणि ओघानेच देशाचं नाव करतात। आज यशोगाथा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात आज आम्ही निवड केलेली आहे लातूर जिल्हा रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी या गावचे भूमिपुत्र, एक यशस्वी उद्योजक, उत्तम राजकारणी, एक आदर्श व्यक्तिमत्व, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेले सिद्धराम बाबूराव जाधव। सिद्धरामजी, यशोगाथा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण आपला परिचय करून द्यावा। मी सिद्धराम बाबूराव जाधव, राहणार भंडारवाडी, आरएस डेव्हलपरचा संचालक, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस। सर, आरएस डेव्हलपर्सच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे लातूर सारख्या या महानगरामध्ये स्थिरावलात, एक झेप घेतली आणि एक नाव सुद्धा कमावलं, काय सांगा? खरोखरच सर, आरएस डेव्हलपरच्या माध्यमातून काम करत असताना हा व्यवसाय नावलौकिकाला आला हे माझं काही नसून हे समाजाने घालून दिलेली जे एकमेकांना बांधिलकी असते त्या बांधिलकीचं देणं म्हणून हा व्यवसाय मी माझ्या उदरनिर्वाहासाठी जरी करत असलो तरी समाजाची कुठंतरी जाणीव ठेवून या व्यवसायामध्ये भरभराटी घेत असताना हे माझं नसून माझे सहकारी आदरणीय राजारामजी चौरे साहेब संचालक आरएस डेव्हलपर, राजकुमारजी पंडित संचालक आणि मी स्वतः, आम्ही 3 संचालक मिळून हा व्यवसाय नावलौकिकाला 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना आज रोजी हे आपल्या समोर जे भरभराटी नावलौकिक दिसते हे सर्व आमच्या ह्या तिघांच्या माध्यमातून कस्टमरनी आणि तुमच्यासारख्यांच्या सर्वांच्या थोरामोठ्याच्या आशीर्वादामुळे हा व्यवसाय नावलौकिकाला आलेला आहे। असं म्हणतात की कुठल्याही ठिकाणापर्यंत जायचं असेल तर शिक्षण लागतं, पण मला असं वाटतं की त्या पुस्तकी शिक्षणापेक्षा सुद्धा अनुभवाचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या आयुष्यामध्ये काही कारणामुळे पुढे शिक्षण घेता आलं नाही, परंतु शिक्षण जरी कमी असलं तरी अनुभवाच्या बळावर आपण एक उत्तुंग असा प्रवास पूर्ण केला। काय सांगाल नेमकं की कशा प्रकारचे अनुभव आले आणि त्या अनुभवातून काय शिकता आलं? खरोखरच सर, हा व्यवसाय करत असताना शिक्षणाचा अभाव मला जाणवत गेला, पण माझ्यासारख्या तरुणाला एक सुसंधी समोर मित्रांच्या माध्यमातून, संचालक माझे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस समोर येत असते त्यावेळेला नक्कीच त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं करणं हे माझं देहधोरण असल्यामुळं आणि जे आईवडिलांनी मला जन्माला घातले त्यांची काहीतरी मी देणं लागतो। मी कितीही कुठल्याही मोठ्या प्रमाणामध्ये कितीही त्याची काही त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असताना कितीही मी त्यांना रिटर्न्स दिले तर ते मी त्याची परतफेड करू नाही शकत, पण ज्यावेळेस शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेला नक्कीच 100% कॉम्प्रोमाइज करून परिस्थितीनुसार जे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळीशी माझा संपर्क आला, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण घेऊन हा जो व्यवसाय आहे तो मी नावलौकिकाला आणलेला आहे।
रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी या गावातून खऱ्या अर्थानं आयुष्य सुरू झालं. सुरुवातीचं आयुष्य कसं होतं, म्हणजे अगदी सहज होतं का खडतर होतं, काय सांगा? सुरुवातीचं आयुष्य बालपणामध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेला थोडंसं सहज वाटलं, पण ज्यावेळेस जबाबदाऱ्या वेगवेगळ्या येत गेल्या त्यावेळेस खरतड वाटलं. आणि जो खरतड असणारा मार्ग आज रोजी माझ्या जे प्रयत्नामुळे असेल, माझ्या सहकार्याच्या माध्यमातून असेल आणि सर्वांच्या विश्वासामुळे असेल, ते आज थोडंसं कुठंतरी सोपं वाटायला लागलंय असं मला जाणवतं. काय सांगाल नेमकं की जेव्हा मार्ग खडतर होता, अगदी अनेक गोष्टी करायच्या होत्या परंतु काही कारणामुळे करता नाही आल्या, म्हणजे आईवडिलांनी कशा प्रकारे तुम्हाला त्या काळामध्ये सपोर्ट केला, घरचं वातावरण कसं राहिलं की जेणेकरून नेहमीच एक सकारात्मक विचार या ठिकाणी मनामध्ये वाढत राहील? खरतड वातावरणामध्ये सुद्धा माझे संघर्ष करण्याची जी जिद्द होती, चिकाटी होती, हे माझ्या आईवडिलांना ज्ञात होती. त्याच्यामुळं माझ्याकडून एखादा कुठं चुकीचा निर्णय जरी झाला तरी ते चुकीचा निर्णय मला त्यांनी जाणवू दिला नाही. त्यांनी त्यांच्या अंगी बाळगला, त्यांच्या पोटामध्ये तसाच ठेवला. पण त्यांच्या जे चेहऱ्यावरच्या भावना आहेत ते जरी विचारातून जाणवू देत नसतील माझ्या समाधानासाठी, ते मी कुठंतरी त्याची चाहूल माझ्या मनाला लावून घेऊन किंवा खरोखरच माझा एखादा चुकीचा निर्णय त्यांच्या जीवाशी लागतोय पण ते मला माझ्या पुत्रप्रेमासाठी काही बोलवून दाखवत नाहीत. खरतर जीवनामध्ये ज्या वेळेस त्यांनी मला ह्या पद्धतीचं मोटिवेशन त्यांच्या मनामध्ये ठेवून जे विचार चुकीचे असताना सुद्धा मला काही ते बोलले नाहीत, ते मला 100% मोटिवेट करत राहिले. आणि त्याच्यामुळंच हे मी खरतर मार्ग सुखकराच्या मार्गावरती घेऊन येण्यासाठी. मला एक विचारायचं वाटतं की सिद्धरामाला म्हणजे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी खरं तर एक वेळ लागला असेल, कारण आयतं काही नसतं आहे की नाही, आणि आयत्याच्या अपेक्षा पण बाळगू नये. तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरुवात कधी केली? म्हणजे काय असतं की तुमच्यातला एक उद्योजक, एक व्यक्ती तुम्हाला आव्हान द्यायला असतं की तुला उठायचे, पुढं जायचे, तर ही सुरुवात कशामुळे आणि केव्हा झाली? सर 2010 पासून ज्यावेळेस सिद्धराम नावाचा व्यक्ती ज्यावेळेस खरोखरच मनुष्य जन्माला ज्यावेळेस आईवडिलांनी मला घातलं, ते समाजाचं देणं, आईवडिलाचं देणं लागतो, या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मी विचार करायला लागलो त्यावेळेस नक्कीच 2010 पासून मी विविध अशा प्रकारच्या माध्यमातून ट्रॅक मिळत नव्हता, पण विविध माध्यमं मला सापडतील का ह्या शोधात असतानाच एक माध्यम जे मला सापडले ते राजारामजी चौरे साहेब, आणि ते माध्यम जे सापडले ते डायरेक्ट प्रॉपर्टीशी संलग्न असलेलं माध्यम सापडलं आणि त्या माध्यमातून मी यशस्वी जीवनाची वाटचाल केली. मला वाटतं की आपण जर रामायणाचा संदर्भ घेतला, राम आणि भरताची भेट होती, इथं डायरेक्ट राजारामाची आणि सिद्धरामाची भेट आहे. म्हणजे इथं भेट राम भरत नाही, तर रामाची भेट रामाबरोबर आहे. म्हणजे एका चांगल्या व्यक्तीची भेट एका चांगल्या व्यक्तीबरोबर आहे. तर कशा प्रकारे राजारामजी आयुष्यामध्ये आल्यानंतर एक मित्र म्हणून आयुष्य टर्न झालं, एक कलाटणी भेटली? खरोखरच राजारामजीचं जे आयुष्य आहे ते शून्यातून आहे. ते सुद्धा कुठंतरी माझ्यासारखंच एक नवीन व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं आपण डेव्हलप होऊ शकतो याच्या शोधामध्ये होते. त्यांनी मला एक प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये ऑपॉर्च्युनिटी दिली की रेणापूरला एक 7 पाणी येण्याचा प्लॉट दिला. त्या 7 पाणी येण्याच्या प्लॉटच्या माध्यमातून आमचे दोघांचे विचार जुळत गेले आणि प्रॉपर्टीमध्ये काय रिटर्न्स आहेत हे राजारामजीच्या विचारातून मी आत्मसात केले. आणि दोघांच्या विचारामध्ये तिसरा पार्टनर संचालक आमचे राजकुमार पंडित यांना इन्व्हॉल्व करून हे राजारामजी आणि माझ्या आणि तिघांच्या विचारांनी हे नक्कीच आम्ही नावलौकिकाला. राजारामजी हे तुमचे चांगले मित्र आहेत, ते चांगले व्यक्ती आहे. मला एक मुद्दा म्हणून विचारावं वाटतं जाधव साहेब की जर हा मित्र आयुष्यात आला नसता तर आयुष्य बदललं असतं? नाही, नक्कीच सर. खरोखरच तुम्ही जे सुरुवातीला प्राथमिक चर्चा करत असताना मुलाखतीच्या अगोदर जे थोडंसं मला मगाशी बोललात, खरोखरच जीवनामध्ये 4-5 स्टेप असतात. त्या स्टेपपैकी पहिली स्टेप म्हणजे राजारामजी. जर पहिली स्टेप खरतर माझ्यासाठी असती तर नक्कीच मी हे यशस्वी शिखर गाठू शकलो नसतो. राजारामजी ही माझ्या जीवनातली पहिली यशस्वी व्यक्ती मला यशस्वी करण्यासाठी भेटली. आणि खरोखरच जीवनामध्ये टर्निंग पॉईंट असतात. त्या टर्निंग पॉईंटचं नक्कीच सोनं कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि अंगी बाळगून तशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे. राजारामजी ज्यावेळेस माझ्या विचारामध्ये आले आणि मी पहिली स्टेप यशस्वीरित्या आम्ही दोघांच्या विचारातून हस्तगत केली, त्यामुळं वेळोवेळी आम्हाला मोटिवेट होण्यास संधी मिळाली आणि हे उद्योजक नावलौकिकाला बनवले. एवढंच म्हणेल की बने चाहे दुश्मन जवाना सलामत रहे दोस्ताना. यस सर, नक्की सर. एक विचारावं वाटतं की तुमची मैत्री अगदी जगजाहीर आहे की नाही, आणि ही मैत्री अशीच टिकून राहो. तर एक
उद्योजक होण्या अगोदरचं भंडारवाडी या गावातलं जे आयुष्य होतं म्हणजे एक वेगळं आयुष्य होतं की जिथं की म्हणजे कुठलीच आव्हानं नव्हती, फक्त खाणे आणि जगणे फक्त. तर अशाही वातावरणामध्ये सतत मनामध्ये नेमके काय विचारायचे म्हणजे कारण काहीतरी विचार अशा माणूस पुढे जात नाही. खरोखरच सर, ज्यावेळेस तिथं मी गावात राहत असताना किंवा गावामध्ये राजकारणाच्या भूमिकेमध्ये लोकांच्या समोर जात असताना खरोखरच कधी कधी वाटायचं किंवा आपण एकटे आपल्याला काही करायची गरज नाही, पण एक अंतर्मन एक वेगळ्या पद्धतीनं बोलायचं आणि बाह्यमन जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं बोलायचं. जे बाहेरची लाईफस्टाईल आहे ही लाईफस्टाईल जगण्यासाठी जर आपण जगण्याचा जर परिपूर्ण विचार करायचा म्हणजे आपण शेतीवर काही करू शकत नाही हेही मला माहीत होतं. राजकारण करायचं तर आपल्यापेक्षा खूप बलाढ्य अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या समोर आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी आपण ह्या शेतीवरती काही करू शकत नाही हाही विचार अंगी असायचा. आणि कधी कधी निगेटिव्हिटी ज्यावेळेस मनामध्ये यायची त्यावेळेला कधी कधी वाटायचं आपल्याला काही करायची गरज नाही. पण ज्यावेळेस राजारामजी आल्यानंतर मला नक्कीच वाटलं की आपण शेतीपेक्षा पण वेगळं काही तर जाऊन केलं पाहिजे. आणि ह्या जे आपले स्वप्नपूर्ती आपल्या वैयक्तिक असतील, फॅमिलीच्या असतील, आईवडिलांच्या असतील, ह्या आपण शेतीवर न पूर्ण करता मला असं वाटतं की आयुष्यामध्ये कोणीतरी येतं आणि मग ती व्यक्ती कधी मित्र असते, कधी देवदूत असते, कधी देव असते आणि ती व्यक्ती आपलं आयुष्य बदलून टाकते. फक्त एवढंच आहे की आपण त्या व्यक्तीची जाणीव ठेवली पाहिजे. ती जाणीव असेल तर निश्चितपणे आणखी आपल्याला पुढे जाता येतं. सिद्धरामजी, मला एक विचारावं असं वाटतं की अगदी तुम्ही उल्लेख केला की शिक्षण काही कारणामुळे ब्रेक झालं. आज प्रेक्षकांना ऐकायचं खरं तर की का आणि कुठल्या कारणामुळे शिक्षण ब्रेक झालं आणि त्याच्या अगोदरची शिक्षणातली आपली प्रगती काय होती? खरोखरच सर, ज्यावेळेस मी 8वी पर्यंत माझ्या आजोळी होतो त्यावेळेला मी पहिल्या 1-2 मध्ये होतो. चांडेश्वर, लातूर तालुक्यामध्ये चांडेश्वर एक 8 किलोमीटरवरती आहे. माझं 1ली ते 8वी शिक्षण चांडेश्वर आणि पेठ इथं झालं. ज्यावेळेस 93चा भूकंप झाला त्यावेळेस वडिलांना वाटलं की हा एकटा आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं जे मराठवाड्यातलं शिक्षणाचं दालन आहे योगेश्वरी नूतन विद्यालय, तिथं ॲडमिशन आपल्या मुलाला घ्यावं आणि मुलाला भविष्यामध्ये इंजिनियर, डॉक्टर्स अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न होतं. मी त्यांचं स्वप्न ते नक्कीच पूर्ण करू नाही शिकलो, पण जे त्यांनी मला जन्माला घातलंय मी त्यांचं 100% ऋणी आहे, आभारी आहे. नक्कीच शिक्षणाच्या माध्यमातून जरी नसलं तरी वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांच्यासमोर हे मी कृती करत असताना योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये शिकत असताना ज्यावेळेस 10वीचा पेपर चालू होता माझा, त्या दिवशी मी आत्याकडे राहायचो, बन्सीलाल नगर, आंबेजोगाई विद्यापीठ कॉलेजच्या शेजारी. थोडंसं 2 वर्ष मी तिथं राहिल्यामुळं आत्याची चिरंजीव आणि माझं थोडंसं थोडेसे क्रॅचेस झाले आणि त्या दिवशी माझा इंग्लिशचा पेपर होता. मला इंग्लिशच्या पेपरला जरा लेट झाला आणि जे की मला वाटायचं किंवा खरोखरच आपण वडिलाची आईची जे स्वप्न आहे इंजिनियर व्हावं, डॉक्टर्स व्हावं किंवा एखादा नामांकित कुठंतरी समजा म्हणजे नोकरीमध्ये आपला मुलगा असावा यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मला त्यांचा आयुष्याचा अनमोल अशा प्रकारचा वेळ शेतीमध्ये काबाड कष्ट करून जे मिळवलेला पैसा आहे ते माझ्यासाठी उपलब्ध करून दिला. तिथं कुठंतरी कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ मला त्या पेपरच्या माध्यमातून आली आणि मी 4 मार्कांनी माझा इंग्लिशचा पेपर तिथं गेला. आणि शिक्षणावरची माझी ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस मी काढला परत पेपर, मी इंग्लिशमध्ये पास पण झालो, पण शिक्षणाची जी गोडी होती ती मला पेपर 4 मार्कांनी गेल्यामुळे माझी गोडी पूर्णतः कमी झाली आणि मी गावाकडे स्थिरावण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वही अच्छा होगा. कारण जे असतं विधिलिखित त्या गोष्टी घडणार असतातच, त्याला आपण थांबवू शकत नाही. कारण ते त्या ठिकाणी जर पास झाला असतात तर मला वाटतं की कुठंतरी आणखी आयुष्य वेगळ्या ठिकाणी गेलं असतं. जिथं स्टॉप झाला तिथून आयुष्य परत नव्याने सुरू झालं होतं. खरोखरच सर, जर इंजिनियर डॉक्टर झाला असतो तर मर्यादा असते मला नोकरीमध्ये. ह्या व्यवसायामध्ये वेळ माझा आहे, पैसा माझा आहे, जेवढा मी वेळ देतो तेवढा मला पैसा उपलब्ध होतोय. आणि खरोखर सांगायचं म्हटलं तर राजाराम सारखा मित्र आयुष्यामध्ये, कृष्ण सदामासारखी जोडी आमची आहे. नक्कीच हे माझ्या नोकरीच्या कालखंडामध्ये चांगल्याला चांगली माणसं भेटतात आणि त्या चांगल्यातनं चांगलं होतं. खरं तर अगदी आज मी मिळेल की लोक इतरांचं घर मोडतात, हिसकावून घेतात आणि तुम्ही लातूरसारख्या या ठिकाणी लोकांना घरं देत आहेत, त्यांच्या हक्काची घरं, त्यांना जागा मिळवून देत आहेत आणि हे पुण्याचं काम करत आहेत. कारण पोटासाठी तर कोणीही करतं, परंतु ते करत असतानाच एक पुण्याचं काम करावं लागतं आणि आपण ते काम करतात. काय सांगाल नेमकं की आज या RS डेव्हलपर्सला, या उद्योगाला किती वर्ष झाली आणि याच्यातनं आजची या उद्योग विश्वातील तुमची स्थिती काय आहे? सर, ह्या फॉर्मला आम्हाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत
आणि हा जो व्यवसाय आम्ही करतोय हे आमचं नसून हे दिलेल्या जे प्लॉट धारक आहेत त्यांच्या विश्वासामुळे आम्ही ह्या स्टेजला आहोत. आणि जे आयुष्याची कमाई आपल्याकडे आणून देत असतात सुखा समाधानाने, जे आपल्या स्वार्थापोटी आपण हा व्यवसाय चालू जरी केला असला तरी समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही समाधानाने हा व्यवसाय नावलौकिकाला आणलेला आहे. ज्यावेळेस समोरचा कस्टमर समाधानी होतो त्यावेळेस आपण समाधानी असतो. कुणाचं हिसकावून न घेता रिजनेबल रेटमध्ये व्यवस्थित अशा प्रकारचे घरं आपण त्यांना देत गेलो. देवाणघेवाण व्यवस्थित झाल्यामुळं ह्या जे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याच्यामुळे हे हा व्यवसाय 10 वर्षामध्ये नावलौकिकाला आलेला आहे. प्लॉटिंगचा हा जो व्यवसाय हा एक विश्वासाचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही लबाड राहिलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. बरोबर. आणि तब्बल RS डेव्हलपर्सच्या माध्यमातून आज 10 वर्ष झाले. मला वाटतं की तुम्ही पैशापेक्षा सुद्धा माणसांची मनं जिंकली, त्यांचा विश्वास कमावला आणि हाच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आयुष्यभर ज्या आईवडिलांनी या ठिकाणी काबाड कष्ट केले, तुमचं कुटुंब सांभाळलं, तुम्हाला चांगले संस्कार दिले, चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, काय सांगाल नेमकं की आई आणि वडिलांची तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना घडवत असतानाची भूमिका म्हणजे कशा प्रकारे ते त्यांचं वर्तन त्यांचं कार्य राहिलं? नक्कीच जॉईंट फॅमिलीमध्ये असताना वडिलांना बॅलन्स ठेवून सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. त्याच्यामध्ये शेतीवर सगळं उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळं हालाकीची परिस्थिती असायची. त्याच्यामध्ये सर्वांचं बॅलन्स ठेवून जे मला जन्म दिला हेच खूप मोठं माझं भाग्य. मी कुठल्याही रूपामध्ये त्याची परतफेड करू शकत नाही. तो बॅलन्स समतोल त्यांनी राखल्यामुळं माझ्यावर सुसंस्कार घडत गेले आणि सुसंस्काराच्या माध्यमातून मित्र मिळत गेल्यामुळं हा व्यवसाय नावलौकिकाला हेच खूप मोठा अभिमानाचा विषय आहे. निश्चितच आई वडील जे करतात ते नेहमीच लेकरांच्या भल्यासाठी करतात, आहे की नाही? जेव्हा शिक्षण थांबल्या गेलं आणि वडिलांचं स्वप्न होतं की आपला शिद्राम डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, त्यावेळेला वडिलांच्या नेमक्या काय भावना होत्या तुमच्याबद्दल? एक स्वप्न मोडल्यानंतर निश्चितपणे बाप खचतो खरं तर. खरोखर सर समजू शकतो मी. जसं तुम्हाला मी मगाशी बोलत सांगितलं की बाबा वडिलांची काय प्रतिक्रिया असायची. जरी माझा निर्णय तो चुकीचा होता हे मला मान्य होतं, पण चुकीचा निर्णय त्यांनी मला जाणवू दिला नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे रहस्य आहे ते मला नेहमी सतत जाणवायचं किंवा हा मुलगा सगळ्या गोष्टी आपण आपल्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपण कष्टाच्या परिश्रमातून याला आपण कुठं उणीव भासू दिली नाही. आणि हा जो आज निर्णय घेतोय गावाकडे येऊन थांबतोय कुठंतरी मला त्यांनी बोलून दाखवलं नाही, पण जी सल त्यांच्या मनामध्ये होती त्याची नक्कीच परतफेड, सलची परतफेड मी जन्मदात्याची परतफेड करू शकत नाही आणि करणारही नाही. 7 जन्म जरी मी घेतले तरी मी त्याची परतफेड करू शकत नाही. पण जे त्यांच्या मनामध्ये उणीव आणि जे संकोच होता त्याच्यासाठी मी सतत मोटिवेट स्वतःला करत राहिलो आणि राजारामसारखे मित्र मिळत गेले. त्या माध्यमातून ती सल मी पूर्ण करण्याच्या ट्रॅकवरती आज उपलब्ध आहे. वाटतं की तुमचे वडील सन्माननीय बाबुरावजी जाधव हे खरंच नशिबान आहेत की त्यांना तुमच्यासारखा मुलगा भेटला. तुम्हाला आणखी काही भाऊ आहेत का? तुम्ही एकटेच? नाही, एकटाच आहे. मला 2 बहिणी आहेत. निश्चितपणे की एकटेच आहात परंतु चांगले आहात आणि त्यात वडील समाधानी आहेत. आणि आज विचारावं असं वाटतं की कधी काळी अनेक स्वप्न होती, अनेक ठिकाणी जायचं होतं, अधिकारी व्हायचं होतं, साहेब व्हायचं होतं, पण नाही झालं. पण आज तरीही साहेब आहात. तर आज जे यश मिळवलेलं आहे हे यश पाहून किंवा जे आज राजकारण असेल, उद्योग असेल किंवा लोकांच्या ज्या काही भावना असतात तुमच्याबद्दलच्या, हे सगळं ऐकल्यानंतर वडिलांची काय भावना असते, काय प्रतिक्रिया असते, काय सांगणार? खरोखरच सर मला सांगायला संकोच वाटणार नाही. वडिलांना खरोखरच वाटतं. ते पाहुण्यामध्ये नातेवाईकामध्ये मित्र कंपनीमध्ये सांगत असतात की मला कधीच वाटलं नाही की माझा मुलगा एक उद्योजक बनून हे जे काही नवनवीन अशा प्रकारचे प्रोजेक्ट असतील, गावाकडच्या काही समजा डेव्हलपमेंट्स असतील, अशा कधी मला होतील असं कधी आयुष्यातही कधी वाटलं नाही. पण ते आज त्या रूपाने ते पाहतायत हेच खूप मोठं माझं भाग्य समजतो. कारण कसं आहे सर, ह्या गोष्टी करत असताना आई वडिलांचा कृपा आशीर्वाद, ते जन्मदाते आहेत, जन्मदाते असल्यामुळेच ह्या आपण गोष्टी करतोय. पण खरोखरच त्याचे रिटर्न्स देत असताना किंवा आपण रिटर्न्स देणारे कुणी करता सगळे परमेश्वर आहे. आणि ह्या गोष्टी मी जी करतोय माझ्या आनंदामध्ये ते सहभागी होत आहेत. त्यांना दीर्घायुष्य जे परमेश्वरानं दिलंय आणि हे जी भरभराटी पाहतायत हेच खूप माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या आयुष्यासोबत त्यांचं आयुष्य जावं आणि भरभराटीमध्ये नक्कीच त्यांच्या आशीर्वादामुळे योगदान आम्हा सर्वांना मिळत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. निश्चितच मला वाटतं की आज 4 माणसामध्ये बसल्यानंतर लेकरांवर त्यांची मान आज स्टार्ट होत असेल आणि सांगायला आनंद वाटत असेल की माझं लेकरू आज गगनचुंबी इमारती बांधते किंवा तिथपर्यंत झेप घेतली आहे. सर,
नेहमीच आपण सामाजिक जाणीवसुद्धा ठेवली आहे, समाज भान राखलेलं आहे. तर कशाप्रकारे आपण सामाजिक उपक्रमामध्ये, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभागी असता, सक्रिय असता? सर, विविध अशा प्रकारच्या गणेशोत्सव असेल, सामाजिक कार्यक्रम असतील, कोणाचे लग्न समारंभ असतील, वेळोवेळी अडीअडचणीच्या वेळेला, विचाराच्या वेळेला मी तात्पर्याने पुढं असतो. कुणाच्या दवाखान्याचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे कामं असतील, जे की माझ्या शब्दामुळं किंवा माझ्या विचारामुळं इजी गोईंग होऊ शकतात, अशा ठिकाणी मी सामाजिक बांधिलकी जपत 100% माझा प्रयत्न असतो. भले तिथं विरोधक असू द्या किंवा आपल्या पार्टी वगैरे असा काही माझ्याकडे विषय नसतो. इलेक्शनपुरता विषय मर्यादित असतो, पण गाव पातळीवरचा हा विषय चालतो तो. पण मला जर ज्यावेळेस कुठल्या एखाद्या व्यक्तीने आवाज दिला तर 100% माझी तत्परता असते कुठल्याही वेळेला. सर, आपण या ठिकाणी काँग्रेसचे युवा नेतृत्व आहात, एक चांगलंपणा आहे, त्याबरोबर पद आहे आपल्याकडे, आपण काँग्रेसचे रेणापूर तालुका सरचिटणीस आहात. तर काय सांगाल? त्याचबरोबर माझे उपसरपंच राहिलेले आहात. तर या सगळ्या पदांच्या माध्यमातून आजवर केलेली सेवा. सर, गाव पातळीवरती ज्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच होतो त्यावेळेला विविध कामात भरपूर अशा प्रकारचा सहभाग असायचा. खरोखरच गाव पातळीवर काम करत असताना पोलीस स्टेशन रंगरंगोटीच्या संदर्भात असेल, पोलीस स्टेशन पानगाव, पोलीस चौकी पानगाव, रंगरंगोटी, फॅन, एअर कंडिशन, कूलर वगैरे अशा काही ज्या सुविधा जे पोलीस कर्मचारी म्हणून आपल्या समाजासाठी काही करत असतात, त्यावेळेला नक्कीच आपण त्याचं काही देणं लागतं. म्हणून मी त्यावेळेला त्यांच्या शब्दाला कुठंतरी चालना मिळावी ह्या उद्देशानं मी येऊन नक्कीच माझं त्याच्यामध्ये आर्थिक अशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे. आणि निश्चितपणे अगदी मला अगदी आवडून उल्लेख करावा असं वाटतो की तुमच्यावर प्रेम करणारा एक फार मोठा एक समाज आहे किंवा विविध जाती धर्मातील लोक आपल्यावर प्रेम करतात, आपल्या नेतृत्वावर प्रेम करतात. आणि आपलं काम फक्त भंडारवाडीच नाही तर तालुक्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून आहात आणि याचा बेनिफिट पक्षाला मिळतो. खरं तर आत्ता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण ज्या गतीने काम करतात ते पाहता असं वाटतं की तुमच्यामध्ये टार्गेट आहे पुढे चालून की ते टार्गेट पूर्ण करायचे आणि ते पूर्ण केलेले टार्गेट आईवडिलांनी सुद्धा पाहिलेत. खरं काय नेमके टार्गेट आहेत, उद्देश आहेत की ज्या दिशेने जायचे? खरोखरच सर, उद्योगाबरोबर निवळ उद्योग हा माझ्यासाठी मर्यादित आहे. ज्यावेळेस मी राजकारण, समाजकारण आणि वेगवेगळ्या उद्योगामध्ये नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासोबतच नक्कीच जे तरुण पिढी आहे ती माझ्यामुळं कुठंतरी बेरोजगारी हटली पाहिजे अशा पद्धतीचा माझा मानस असणार आहे. भविष्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे खूप संकल्प आहेत भविष्यात की नुसतं उद्योगापुरतं मर्यादित न राहता वृद्धाश्रमाच्या बाबतीत असेल, अनाथालयाच्या बाबतीत असेल, असे विविध अशा प्रकारचे उपक्रम माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं, सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळं जे माझे एम आहेत भविष्यामधले ते सक्सेस व्हावे एवढीच मी सदिच्छा बाळगतो. मला वाटतं की एखादा जर उभवणार असेल त्याला कोणी रोखू शकत नाही, कारण रोखण्याची ताकद लोकांमध्ये नाही ना समाजामध्ये नाही, ठीक आहे. कारण त्याला यायचे तर तो येतोच, कारण सूर्य जर उगवणार असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. तसंच काही माणसं असतात, त्यांचं तेज असतं, त्यांचं काम असतं की तुमच्याकडे पाहिल्यानंतर, तुमच्याबद्दल चर्चा ऐकल्यानंतर असं वाटतं की भविष्यामध्ये की आपण निवडणूक लढवावी आणि ती जिंकावी आणि ती धमक आपल्यामध्ये आहे. तर कोणती निवडणूक लढवायला अधिक आवडेल? नक्कीच सर, ह्या गोष्टी करत असताना, व्यवसाय करत असताना जसं भागीदाराची गरज असते, कस्टमरची गरज असते, तसंच काही सामाजिक बांधिलकी आणि मी ज्या ह्या गोष्टी तुम्हाला बोलून दाखवलेल्या आहेत हे समाजाचं काही देणं लागतं. सामाजिक बांधिलकी जे आहे ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी जशा लोकप्रतिनिधीला इजी गोईंग हाताळता येतात तसं उद्योजक म्हणून थोडंसं काही अडचणी येत असतात. त्याच्यासाठी मला नक्कीच भविष्यामध्ये येणारी जिल्हा परिषद लढवण्यासाठी मी इच्छुक असेल सर आणि मला आवडेल सर. आत्ताच्या ठिकाणी तुमचे जिवलग मित्र, मी तर मला भाऊच तुमच्या खरं तर सिद्धरामजी जाधव यांची मुलाखत घेतली आहे, त्यांची यशोगाथा आम्ही मांडली आहे आणि त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा तुमचा आहे. काय सांगाल मित्राबद्दल, म्हणजे दोघांनी कशाप्रकारे या उद्योगाला, आयुष्याला सुरुवात केली? नक्कीच सिद्धराम जाधव हे ज्यावेळेस मला भेटले, सुरुवातीला मी खूप काही संघर्ष केला, पण 2009-10मध्येच एक प्रॉपर्टीच्या माध्यमातून मला माझे मित्र सिद्धराम जाधव भेटले आणि ज्यावेळेस सिद्धराम जाधव भेटले त्यावेळेसपासून खरंच आमची मैत्री एक बिझनेस म्हणून नाही तर एक मैत्री म्हणून
की माझ्या आयुष्याला पण कलाटणी भेटली माझ्या मित्रापासून आणि दोघांच्या विचारानं दोघांच्या जे बी असेल कुठलीही गोष्ट करायची असेल तर रिक्स दोघांच्या विचारामुळे आम्ही कुठंही सुरुवातीला आम्ही रिक्स घेतो आणि ती रिक्स घेत असताना म्हणजे मित्रबरोबर असल्यामुळे कधी भीती वाटत नाही कुठली. आज दोघांनाही आणि तुमच्या अनेक बाकी काही मित्र असतील जे भागीदार आहेत हे यश पाहून किंवा हे जे यश मिळवलेलं आहे त्यावेळेला भावना काय नेमकी सांगा. नाही भावना ज्याप्रमाणे सिद्धरामजी यांची परिस्थिती तशीच तुमची परिस्थिती काय आणखी वेगळी होती. माझ्या मित्रापेक्षा माझी परिस्थिती खूप डाऊन होती. खूप परिस्थिती नाजूक असताना कुठंतरी माझं पण शिक्षण एक 10वीपर्यंत मी शिक्षण केल्याच्यानंतर कुठंतरी काहीतरी करण्याच्या कामाच्या शोधात होतो मी आणि त्या शोधत असताना मला ह्या प्रॉपर्टी नेटवर्क मार्केटिंग एक बिझनेस म्हणून ऑपॉर्च्युनिटी मला भेटली आणि मी ती कार्यक्रम पाहायला आलो आणि ज्यावेळेस मी ती कार्यक्रम पाहिला नेटवर्कमध्ये एक त्यांचा सेमिनार होता आणि मला माझे मित्र गीते नागनाथ म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं की एक कार्यक्रम आहे आणि माझी एक अचिव्हमेंट आहे आणि तू कार्यक्रम पाहण्यासाठी ये. मग ती मी कार्यक्रम पाहण्यासाठी ज्यावेळेस मी दयानंद हॉलमध्ये आलो त्यावेळेस खूप गर्दी होती. मला मध्ये जायला पण चान्स भेटला नाही. ज्यावेळेस मला कुठंतरी मी मध्ये डोकावून पाहिलं त्यावेळेस त्यांनी स्टेजवर असताना त्यांनी जे बोलत होते ज्या गोष्टी करत होते ते मला एक असं वाटलं की नाही आपण काहीतरी करू शकतो. कारण का माझा मित्र किंवा ज्या मित्रानं मला बोलवलं होतं तर त्या मित्र एवढा टॅलेंट एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलू शकत आहे. आपण का नाही आपण गावामध्ये किती दिवस राहायचं गावामधून कुठंतरी बाहेर यावं अशी माझी इच्छा झाली आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी त्यांच्याशी जुळलो गेलो आणि नेटवर्क मार्केटिंग काय म्हणतात ही मला माहिती नव्हती पण तिथून मी काहीतरी शिकण्याची इच्छा होती माझी जिद्द होती आणि तिथं जे की ते नेटवर्क मार्केटिंग येण्यासाठी जी काही म्हणजे जी काही अमाऊंट लागत होती की सभासद बनण्यासाठी हे करण्यासाठी ते पैसे देण्यासाठी माझ्याकडे तेवढे पण पैसे नव्हते. पण कुठंतरी इच्छाशक्तीच्या जोरावर चला नाही आपण केलं पाहिजे. गावामध्ये किती दिवस आपण राहू गावामध्ये आपण पुढं जाऊ शकत नाही कारण का ज्या मित्रानं मला बोलवलं होतं ते पण गावामधूनच गेलेला होता आणि ते गावामधून गेलेलं असल्यामुळं मला 100% खात्री होती की नाही ते करू शकतं मी का करू शकत नाही आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी ह्या बिझनेसमध्ये पाय ठेवला आणि तिथून आमची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याच्या नंतर माझे मित्र सिद्धराम जाधव मला भेटले आणि दोघांच्या विचाराने आम्ही आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये इथपर्यंत सोबत आलो. आर्यस या नावामध्येच यस आहे आणि जिथं होय असतं त्यांचा प्रवास हा परतीचा नसतो मागचा नसतो पुढचा असतो आणि आयुष्य जे आहे ते राजारामाच्या अवतीभोवती आहे आणि ज्याच्याजवळ मित्र चांगला असतो ती व्यक्ती केव्हाच पराभूत होऊ शकत नाही हा इतिहास आहे. आणि निश्चितपणे की आपल्या जवळ या ठिकाणी राजाराम जे आहेत जे चांगले मित्र आहेत आणि अनेक विविध जाती धर्मातील लोक आपल्याबरोबर आहेत. तर अगदी उद्योग असेल राजकारण असेल कुठलंही क्षेत्र असेल त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळतं जर तुमचे विचार चांगले असतील तर. आणि अगदी चांगल्या विचाराने आयुष्यभर काम करत असलेले या रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी या गावचे सुपुत्र भूमिपुत्र एक उत्तम उद्योजक आदर्श व्यक्तिमत्व असलेले सिद्धराम बाबूराव जाधव यांना चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं या ठिकाणी कार्य होत राहो यासाठी सदिच्छा. निश्चितपणे या ठिकाणी सिद्धराम बाबूराव जाधव यांची मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.